त्याला घेऊन द्या, कोणाची काळजी घ्यायची मी आहे इकडं, मी घेतो मराठ्यांच्या आरक्षणाची काळजी, त्याला घेऊन द्या. त्याला सांगितलं आपल्यामध्ये बोलायचं नाही. हां लय थोडं झालं लय देवारा होईल आणखीन, मग तू तुपलं बघ, मला डिवचू नको, नाद लागू नको माया. राम शिंदे यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याला राम शिंदे असं म्हणाले की माणूस चांगला आहे पण आता 600 मतावर आला. तर राम शिंदे म्हणतात 2029ला बघू, पुन्हा एकदा दाखवू. 2031ला पुन्हा कर्जत जामखेडची निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार करताना वक्तव्य केलेलं आहे की 2029ला बघू. मी कुठं काय बोललो त्यांना? मी काय बोललो नाही. तुम्ही म्हणजे माणूस चांगला आहे आता. हा मग चांगलाच म्हणलो मी, काय उभा राहून मतांवर आलाय असं काहीतरी. नाही मी नाही म्हणायचं लकाच कोण म्हणत असतो मी, त्याला काय व्यायचं असं मध्ये कोणाला मी म्हणलंच नाही. ते काहीतरी विषय चालू होता तिथं त्यावेळेस, तर मग ते विषय निघाला तर म्हणलं अरे असा विषय चालू होता. ते तेव्हा माणूस लय ग्रेट आहे राव, जातपीत खड्ड्यात गेली म्हणलं तिकडं, लय ग्रेट माणूस आहे, सज्जन माणूस आहे, असा विषय चालला होता. 600 मतावर आला 500 मतावर आला, आपण नाही म्हणलो, आपण टिंगल नाही करत कधी कोणाची, आणि आलं का आलंच मत असतो मग त्याला काय तो. पण ते स्वभावावर विषय चालला होता. म्हणलं चांगलं परत सर्वोच्च पद बी मिळालं, माणूस ग्रेट आहे, जात बघत नाही काय नाही, सज्जन माणूस आहे, काम करतो प्रत्येकाचा, असा तो विषय चालला. ते टीका टिप्पणीच्या बद्दलचा कसलाच विषय नाही आपला त्यांच्याबद्दलचा. दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा तो म्हणजे काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. तर कुस्तीच्या दरम्यान जो वाद झाला, एका खेळाडूनं पंचाला मारलं, दुसऱ्या खेळाडूची बाजू ऐकून घेतली नाही, निर्णय जो आहे त्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्याच्यावर तुमचं काय मत, काय वाटतं तुम्हाला? त्यात नाही कळत, जास्त नाही कळत त्यात काय बोल. हे बोल ना आता ते आता, हा ते विरोधी पक्ष ते बोल ना, ते म्हणतो सगळ्यात बोलू नको, ते बोल ना आता मराठा आरक्षणावर बी तेव्हाच बोल ना आता. तुम्ही कुस्ती खेळायला नंबर 1 माणूस आहे ना महाराष्ट्रात, तुम्ही चिटपट करता डायरेक्ट म्हणून तुम्हाला प्रश्न. हा नाही मग आता ही आहे ना सध्या याच्याकडे खातं दिलेलं आहे वगळंटीवार, काय वगळंटीवारकडे दिलेलं आहे आता. बरं ते आता ते हे आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मांडतील आणि ते विरोधी पक्षनेते साहेब परत आमच्या आत्महत्या झाल्यात त्याचा विषय मांडतील आणि कुस्तीचं बी आता ते मांडतील. त्यांना ज्ञान आहे, मला त्यातलं कळत नाही. ज्ञानी महात्मा दिला ना आता, ते महात्मा बोलतो का बघून आता काय तोंड घालायची गरज घेराव त्याला, मला घेणं देण्याची सगळं साफ झालं तरी. तुम्ही आता म्हणाले की ते आरोपी आहे संतोष देशमुख जे सापडले त्यांना पडद्यामागे घातलं जाते. हा पडदा कुणाचा आहे, म्हणजे कोण पडद्यामागे घालतोय, लपवतो? लपणार नाहीच, यंत्रणा तर सोडणारच नाही, आणि यंत्रणेने सोडले ते दुष्परिणाम वाईट असणार आहेत आणि काही फरक पाडणार नाही. पण टोळी आहे आणि लय मोठी. कोण? अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची, म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं. मग टोळीत त्याची आहे, त्याच्या याच्या धंद्यावरून टोळीत त्याची आहे. टोळी कोणाची आहे? त्याचं नावच घेतलं नाही आपण कवा, कधी घेतलं? 20-25 दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवरेव. त्याने आवरायचं सोडून त्याने महाविरोधात उठविली. धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे, तो हे लोक आवरवतो, त्याने महाविरोधात उठविले, महावर केशी करायला लावल्या. फोटोलाच काय हार घालतो, हे काय चपला हाणतोय बेट्या, तो कायला माया दिला बघतो. आणि ती टोळी एक खंडणी मागं ती चोट्टे चाट्टे बलात्कार छेडछाड्या जमिनी हडपीने, कोणाचं टायर चोरून आणणे, पंक्चर दुकानावाले हे चोरटी धल्लं काही उचलून आणतात, हे म्हणजे गचळ टोळी, गचळ असली टोळी ही कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा. काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात, यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली. आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे. त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे, त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण्यातना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा संशय येतो. हीच टोळी हे कोण तामा आम्हाला किती दिवस बघतो ते घेतात का नाही, त्या टोळीकडं जनताच बघा. असं आहे की त्याच धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती, त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही. काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं, जरा सांगा. आता या असं जर टोळी वाटते तुम्हाला तर, आणि टोळी वाटत आहे तुम्हाला वाटत नाही, सांगाल काय ते काय ही थोडंच आहे. त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून, मी काय नाही म्हणलो. काय बोलणं झालं काय बोलणं असतं त्या टायमाला, दुसरं काय असतं तुम्हाला माहित नाही. दुसरं काय
हा तेच ना, सांभाळा अमकं तमकं दुसरं काय असतंय, त्या टायमाला काय बोलणं असतं. आणि मी तेवढंच गेलतो ते आलता. निवडणुकीत सांभाळा असं म्हणलं होतं का? अरे तेच काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन द्या. हां तेच काय आलेला कोण नाही म्हणून, तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा. मग तिथं काय होतं, तिथं काय वाटप होती होय, खारी खोबरं वाटत होतो आम्ही तिथं होतं काय, तिथं कोणी पण येत होता प्रत्येक वेळ. पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहिती. त्यासोबत कराड पण होते वाटतं, वाल्मिक कराड पण. हा मग होतच होतं का, म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री आहे काय. अरे मला माहीत नाही ते काय झालं, ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर. पण ते बरं ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणुसकी आहे, म्हणलं दादा बरोबर उभा करा, जाऊ दे घ्या भेटू. तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं, ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला माहीत आहे नव्हतं. आणि मग ते लगेच बाहेर गेलं. मी तेवढं म्हणलं की तेवढंच, बाकी काय नाही. काय झालं काय त्यांनी जरा शब्दशः सांगा ना, काय घडलं होतं त्या. तिच्या याची हुंबल सांगा तुम्हाला लय ही लागली हो. आम्ही म्हणतो दुसरं काय आहे तिथं माझ्याजवळ, तेवढं एकच. तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार, माझ्याकडे देण राहून द्या बाबा, प्रचाराला येऊ नका. प्रचार येऊ नका. टप्पर आहे कोणाच म्हणायची, या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायची येऊ नका. आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं. आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला, मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच. फक्त आमचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळं 4 तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं की राज्यात कुठंच जायचं नाही. आपलं समीकरण जुळलं कुठं जातो, दोन्ही मानात आरक्षण देतो, महायुती बिन महाविकास आघाडी. म्हणजे काय बसायचं कोंकड हिंडत. आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही स्टॉप येऊन गेलो. त्यांनी म्हणून मी ऐकून, आणि ते स्वभाव तुम्हाला माहीत नव्हतं मग ते मी सांभाळा ऐकू म्हणल्यावर शकतो. तुम्ही काय म्हटले? येत तिच्या यायचं खेळवारानं काय तू म्हणलं असं ही सुरू केला बा भाट्यात नांगूर धरलाय हो ना. असं आहे की ते काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना, ते तुम्ही ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही हो नाही काहीतरी म्हटलं असेल ना. आम्ही गप्प बसत असतो, आपला गप्प बसत असतो. गप्प त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो. हो म्हणत नाही, मानं आलीच नाही, काहीच नाही. पाय बी पडले असं काहीतरी घडलं जाताना. डिटेल माहिती घेतली हो आम्ही. खरं खोटं आहे? जाऊ दे काय. आशीर्वाद घेतला होता त्यावेळेस काय असतंय, त्यावेळेसचा विषय हे होता काय म्हणून त्याला कुणी पण यायचं. पटेल, आता हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा. प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको. बरं काय नेमकं त्या दिवशी झालं, किती वाजता ते धनंजय मुंडे आले, तुमच्याशी काय बोलले, दर्शन घेतले का नाही, जरा सविस्तरच सांगा. आता प्रश्न विचारणार तुम्हाला जे सांगायचं सांगा. ओके नाही आहे तेच आहे. मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे, अंतरवाले मोठमोठाले. आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो.